केंद्र सरकारने जातीय जनगणनेचा निर्णय बुधवारी राजकीय विषय समितीच्या बैठकीमध्ये घेतलेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जेव्हा महाराष्ट्रात विविध सभा घेत होते विधानसभेच्या, तेव्हा त्यांनी जातीय जनगणनेला विरोध करताना फक्त 4 जाती असल्याचं म्हटलं होतं. एक शेतकरी, गरीब, महिला आणि युवक, अशा 4च या देशामध्ये जाती आहे. तेव्हा जातीय जनगणनेचा विचार न करण्याचाच त्यांची भूमिका होती. मात्र अचानकपणे केंद्र सरकारने जातीय जनगणनेचा निर्णय घेतलेला आहे. यावरती पंतप्रधान म्हणतात त्यापैकी एक असलेले युवक यांना काय वाटतं ते आपण जाणून घेणार आहोत. खरं तर सर जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे, कारण की त्याच्यामध्ये सर्व कळून जाते नंतर कोणत्या राज्यामध्ये किती जाती आहे आणि त्यांची लोकसंख्या पण कळून जाईल आणि त्यानुसार नंतर कॅटेगरी वाईज डिवायडेशन करता जाईल. समजा याच्यासाठी पण आता आरक्षणासाठी सुद्धा बस तेच. पण आरक्षणाचा काही निर्णय घेतलेला नाही सरकारने. आरक्षण जे काय आहे ते कायम आहे. अशाच पद्धतीने आरक्षणाचा उल्लेख देखील त्यामध्ये करण्यात आलेला नाही. फक्त जातीय निहाय जनगणना करणार असा निर्णय घेतलेला आहे केंद्र सरकारने. तर त्यांचा हेतू नक्की माहिती नाही घेतलेला आहे, पण मी काय बोलू शकत नाही. काही माहिती नाही त्याबद्दल. तर जो जनगणनेचा जो निर्णय घेतलेला आहे, तर याच्या आधी जर सांगायचं जर झालं तर 1982-83 साली जे मंडल आयोग आलं होतं देशामध्ये, मंडल आयोगाचा विरोध सर्वात जास्त कोणी केला होता? त्या मंडल आयोगाचा विरोध या बीजेपी सरकारनं मंडल आयोगाचा विरोध केला होता. मग आज आमची भूमिका अशी आहे की ज्या काळामध्ये इथल्या जाती जनगणनेला इथल्या बीजेपी सरकारनं विरोध केला होता, मग आज जर सरकार हे जर इथं जर जाती जनगणना करत असेल तर याच्या मग यांची काहीतरी खिळी असेल. हा माझी स्पष्ट भूमिका आहे यावर. पण आजपर्यंत जे सरकार झाली स्वातंत्र्यानंतरचे, त्यापैकी एकाही सरकारने हा निर्णय घेतला आणि शेवटची जातीय जनगणना ब्रिटिशांच्या काळात 1931ला झाली. त्यामुळे हा सरकारचा निर्णय जो आहे तो ऐतिहासिक आणि क्रांतिकारी असल्याचं म्हटलं. नाही सर, तुम्ही म्हणता की ब्रिटिश सरकारच्या जेव्हापासून भारत स्वातंत्र्य झाला तेव्हापासून कोण केलं नाही. कांशीराम साहेबांना त्यावेळेस नारा दिलेला आहे की जिसकी जितनी संख्या भारी उतनी उसकी हिस्सेदारी. त्या काळामध्ये संसदेत हा नारा गाजलेला आहे की बाबा ज्यांची संख्या आहे, ओबीसीची संख्या या देशामध्ये किती आहे तेवढं त्यांना रिझर्वेशन लागू झालं पाहिजे. या देशामध्ये एससीची संख्या किती आहे तेवढी त्यांना रिझर्वेशन लागू झालं पाहिजे. म्हणजे या देशामध्ये जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी हा नारा हा जवळपास 30 वर्षापूर्वीचा नारा आहे. आणि तेव्हा या मंडल आयोगाला इथल्या बीजेपी सरकारनं विरोध केला. हे म्हणजे मंडल आयोग नाही, हे कमंडल आयोग आहे. मग आज जर हे सरकार जर इथं जर रिझर्वेशन हे जाती जनगणना करत असेल, आतापर्यंत या सरकारनं जेव्हापासून 2014 पासून आलेले तेव्हापासून यांनी जातीच्या आधारित राजकारण केलेलं आहे. मग आमचा एक आरोप आहे असा की हे करून पण हे काय यांचं एक सत्ता राखण्यासाठी व जातीवर काहीतरी खेळ करून त्याला जातीचं आरक्षण आणूता, जातीवर जनगणना करूता, यावर सरकार टिकवण्याचा यांचा एक षडयंत्र आहे असं या ठिकाणी मी मानतो. हा सरकारचा मूळ हेतू आहे की जनतेची फसवणूक करण्यासाठी एक निवडणुका, काही राज्याच्या निवडणुका लागलेल्या आहेत, ते तोंडावर असताना तो निर्णय घेतलेला आहे का मत मिळवण्यासाठी, हा एक मोठा प्रश्न आहे. आणि जो आपला हल्ला झालेला आहे पहलगाममध्ये, ते पण लपवण्याचा एक प्रयत्न आहे असं वाटतं की सरकारचे फेल्युअर्स. हे शासनाला सुचलेलं उशिरापणाचं शहाणपण आहे. कारण की इतिहास जर बघितला आपण तर माननीय कांशीरामजी साहेब, त्यानंतर ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर, गोपीनाथजी मुंडे, छगन भुजबळ यासारख्या बहुजनवादी राजकीय पुढाऱ्यांनी खूप वेळा जातीय जनगणना करण्याचा आवाज उठवला. लालू प्रसाद यादव असतील. परंतु आता जरी त्यांनी राजकीय म्हणजे जनगणना जर केली जातीनिहाय, तर याच्यामध्ये जे आरक्षणाचा जो मुद्दा येणार आहे समोर 50% आरक्षणाचा, कुठेतरी या जनगणनेच्या आधारातून इथल्या समाजातील म्हणजे भारतीय समाजातील प्रत्येक घटक आपल्याला कळून जाणार की कोणाची शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक प्रगती कशा प्रकारे झालेली आहे. याचा जो डाटा येणार आहे याच्यानंतर मग आरक्षणाची मर्यादा ही समोरच जाणार आहे. कारण की ओबीसी प्रवर्ग जो आहे भारतामध्ये हा खूप मोठ्या प्रमाणात आहे. त्याला म्हणावं तसा तो वाटा मिळालेला नाही आहे आरक्षणाचा. ही जनगणना जी करत आहे हे एका प्रकारे उशिरा सुचलेलं शहाणपणच आहे. याच्यातून चांगल्या गोष्टी आपल्याला बघायला मिळतील. जाती जनगणना म्हटल्यानंतर आता बऱ्याचशा जाती आहेत त्यामध्ये, जसं की जवळपास हिंदू, बुद्ध, मुस्लिम वगैरे बरेच. तर सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, राजनीतिक जे पार्श्वभूमी ते समोर येईल खरं तर.
आणि झाली पाहिजे, त्याच्यात काय वाईट नाही. झाल्यास आपली जी पार्श्वभूमी आहे, जसं की बरेच आर्थिक कंडिशन खराब असते बऱ्याच विद्यार्थी, त्यांच्याकडून त्यांना ज्या पद्धतीनं एज्युकेशन दिलं गेलं पाहिजे. आता बरेच विद्यार्थी असे असतात की त्यांना शिक्षणासाठी पैशाची कमतरता बऱ्याच भासते. जसं की बऱ्याच वेळा ट्रॅव्हलिंग खर्च असेल, शैक्षणिक सामग्री खरेदी करण्यासाठी बऱ्याच वेळा पार्ट टाइम जॉब करावा लागतो. अशा पद्धतीने त्यांना एक एज्युकेट करण्यात येईल, त्या पद्धतीने दिलं तर चांगलं जमलं असं वाटतं. पण आतापर्यंतची जे सरकार होती स्वातंत्र्यानंतरचे, त्यापैकी एकाही सरकारने केलं नाही. शेवटची जी जनगणना झाली ती 1931 ला ब्रिटिशांच्या काळात झालेली आहे. तर हा निर्णय ऐतिहासिक आणि याचा वाटतो का असा निश्चित ऐतिहासिक असू शकतो, क्रांतिकारी निर्णय वाटतो? क्रांतिकारी निर्णय असू. एक लोकशाही पद्धतीने मला तरी असं वाटतं की जे या लोकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जातीय जनगणना होणं गरजेचं आहे, जेणेकरून कळणार कसं मुद्दा की हे पार्श्वभूमी लोकांची सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक पार्श्वभूमी वंचित आहे लोक, त्यांना समोर मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तर करायला हरकत नाही मला तर असं. केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाची अनेक तरुणांना माहिती देखील नाहीये. तर ज्यांना माहिती आहे त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने यावरती प्रतिक्रिया व्यक्त केलेल्या आहेत. जातीय जनगणनेचा मागणी ही कांशीराम यांच्यापासून त्यासोबतच लालू प्रसाद यादव, शरद यादव यासारख्या समाजवादी नेत्यांनी याआधीच केलेली आहे असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. भारतीय जनता पक्षाने याला काही काळ विरोध देखील केला होता असं देखील काहींचं मत आहे. तर काहींनी या निर्णयाचं स्वागत केलेलं आहे. आजची तरुणाई नेमकी काय मत व्यक्त करते हे या व्हिडिओतून आपण जाणून घेतलंय. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ आणि बातम्यांसाठी MyMahanagarLive.com या वेबसाईटला व्हिजिट करा. त्यासोबतच माय महानगर लाईव्ह या आमच्या यूट्यूब चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्कीच करा. मी उन्मेष खंडाळे, छत्रपती संभाजीनगर.